नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तारापूर अणुशक्ती प्रकल्पग्रस्त मागण्यांबाबत खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी प्रकल्प प्रशासनाशी केली चर्चा। तारापूर अणुशक्ती प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पोफरण, अक्रपट्टी, दांडी, गिवली व इतर गावांतील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत प्रकल्प व्यवस्थापनाशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न, मागण्या आणि त्यांच्या दीर्घकालीन समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत पुढील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले। 1. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना नियमित व कंत्राटी नोकर भरतीमध्ये प्राधान्य देणे, तसेच कंत्राटी सेवांमध्ये स्थानिकांचे समावेश वाढवणे। 2. शैक्षणिक सुविधा, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वी पर्यंत दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे। 9वी ते 12वी आणि AACS शाळेत 1ली ते 8वी साठी फी माफी लागू करणे। 3. CSR निधीचा वापर रस्ते, पाणी, गटार, आरोग्य, वीज अशा मूलभूत सुविधांसाठी बाधित गावांमध्ये CSR निधीचा योग्य वापर करण्यात यावा। 4. स्थायिक समस्यांवर उपाय, सुमारे 1750 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा पुनर्वसन प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यांच्यासाठी विशेष नोकरी कोटा ठरवावा। कंत्राटी कामगारांना निश्चित ड्युटी, NPCL अलाउन्स आणि 17 भरपगारी रजा मिळाव्यात। 5. विनाकारण नोकर कपात थांबवावी, कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने कामगार कमी करणे थांबवावे। यासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत। नवीन टेंडरमध्ये स्थानिकांचा समावेश अनिवार्य करावा। 6. इतर समस्या, कॅन्टीनमध्ये होणारा दुजाभाव थांबवावा। गिवली गावाला पाणीपुरवठा सुरू करून CSR निधीतून विकासकामे करावीत। प्रकल्प शाळेत गिवलीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा। ज्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत अशा प्रकल्पग्रस्तांना तत्काळ घरे देण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात। या सर्व मागण्या बैठकीत ठोसपणे मांडण्यात आल्या असून प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांनी याची तात्काळ दखल घ्यावी व सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्टर।